मागेल त्याला काजू आणि आंबा घन लागवडीला महाडमधून सुरुवात। मंत्री भरत गोगावले। फळबागात शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची हमी। रायगडच्या मातीत आता काजू आणि आंब्याची नवी पहाट उगवली आहे। महाराष्ट्राचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते आज महाड तालुक्यातील मौजेरे विनेरे येथील शेतकरी किशोर नारायण फाळके यांच्या 0.20 हेक्टर शेतावर मागेल त्याला काजू योजनेअंतर्गत सीआरए तंत्रज्ञानाने काजू लागवड आणि मौजे नातोंडीतील ज्ञानेश्वर सोनकर यांच्या 0.25 हेक्टर शेतावर व्हीबीजी रामजी अंतर्गत आंबा घन लागवडीचा शुभारंभ करण्यात आला। कृषी विभागाची मागेल त्याला काजू ही महत्वाकांक्षी योजना असून 2026-27 मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या उच्च उत्पन्न देणारी काजू कळमे मोफत दिली जाणार आहेत। पारंपरिक शेतीला फळबागेची जोड देऊन दीर्घकालीन आणि शाश्वत उत्पन्न उभे करणे हा उद्देश आहे। त्याचबरोबर विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियानांतर्गत राबवल्या जाणाऱ्या व्हीबीजी रामजी योजनेअंतर्गत 10 झाडापर्यंतचा आंबा घन लागवडीसाठी 3 वर्षात सुमारे 70,000 रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे। यावेळी बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणाले की राज्यात बऱ्याच ठिकाणी शेती पडीक पडली आहे। अशा जमिनीवर आधुनिक पद्धतीने काजू आणि आंबा लावल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल आणि फळबाग हीच भविष्यातील शेतीची दिशा आहे। कृषी आणि फलोत्पादन विभाग शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनापासून ते रोपांपर्यंत सर्व मदत करेल। अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ द्यावे असे आवाहन त्यांनी केले। या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य निलेश ताटरे, माजी समिती सभापती सौ सावंत, सदस्य श्री खिडबिडे, सौ माने, उपविभागीय कृषी अधिकारी खटकळे, तहसीलदार श्री शितोळे तसेच तालुका कृषी अधिकारी आणि विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। ज्ञानेश्वर सोनकर यांच्या या नातोंडी गावामध्ये आज आपण ह्या आंबा लागवड जे आमच्या व्हीबीजी रामजीच्या माध्यमातून जे आम्ही पूर्ण अनुदान त्या लोकांना देतोय, 100 झाडाला जवळजवळ 70,000 रुपये 3 वर्षामध्ये आम्ही देतोय। माझ्या शेतकऱ्यांना सगळ्यांना आव्हान आहे की आता आपण पाहत आलो सगळ्या शेती ओस पडलेल्या आहेत, कोण भात लागवड करत नाही, तर हे जोडधंदा म्हणून जो काय आपला फळबाग लागवड आहे ते आपल्या खात्यातून या नवीन ह्याच्यामधून जी झाडं लागवड करायची आहे ती लावा। तुम्हाला सर्वतोपरी आमचं कृषी खातं, आमचं फळबाग लागवड आणि आमचं सगळं डिपार्टमेंट तुम्हाला सहकार्य करेल। शेतकऱ्यांना पुन्हा आवाहन करतो की या फळबागवडाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। आता मागेल त्याला काजू ही एक योजना आमची आहे, ज्याच्याकडं अडचण आहे त्याला आम्ही हे काजू देतो आणि काजूचं पीक असं आहे की ते वर्षातून येतं, कोणी गुरं प्राणी खात नाही आहेत आणि त्यासाठी शाश्वत उत्पन्न या काजूला मिळतं। त्यांनाही आपण अनुदान देतोय या आमच्या ह्याच्यातून, परंतु ज्याला मागेल त्याला काजू ही एक योजना वेगळी आहे, ती पण आपण लागवड करा आणि आपण धनसंपदा व्हा।